नमस्कार मित्रों और मेरे प्रिय छात्रों, बटरफ्लाई स्टडी चॅनल में आपका स्वागत है। आज आपण इयत्ता 8वीचे धडा क्रमांक 13 संतवाणी या पाठात 2 संतांचे अभंग दिलेले आहे। त्याचा आपण आज अभंग आणि त्याचे भावार्थ समजून घ्यावे। संत सेना महाराज इसवी सन 13व्या शतकाच्या उत्तरार्ध प्रसिद्ध संत कवी संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे समकालीन संत सेना महाराज पंढरीचे वारकरी होते। त्यांच्या नावावर सुमारे 150 अभंग आढळतात। संतांच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये केले आहे। ऐका वाचा म्हणा। आज सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतांस, जीवा सुख झाले माझे माहेर भेटले। अवघा निसरला सीण देखता संत चरण, आज दिवाळी दसरा सेना मुळे आले घरा। सकल संत गाथा खंड पहिला संत सेना अभंग, अभंग क्रमांक 15। संपादक प्राध्यापक डॉक्टर र गोसावी। इस अभंग का अर्थ यहाँ पे दिया गया है, का भावार्थ यहाँ दिया गया है। संत सेना महाराज संत भेटी झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, संत सेना महाराज ने संतों से मिलने के बाद जो आनंद होता है, उस आनंद का वर्णन इस अभंग में किया है। संतांच्या दर्शनाचे आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो, तसा आनंद मला झाला आहे। या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संत चरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीस नाहीसा झाला असून घरी दिवाळी दसरा या सणांसारखा उत्साह उसळून वाहू लागला है। इतनी प्रसन्नता होती है संतों के दर्शन से। पाठ में कुछ शब्द हैं, उसका अर्थ यहाँ दिया गया है। शब्दार्थ, आजी म्हणजे आज, देखिले माने पाहिले, अवघानी संपूर्ण, क्षीण यानी थकवा, निशरणे यानी दूर होणे, नाहीशा होणे। दूसरा अभंग आहे। या अभंगाचे लेखक कवी संत चोखामेला। प्रसिद्ध संत कवी संत चोखामेला यांचा जन्मशक उपलब्ध नाही। संत चोखामेला यांच्या अभंगांतून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होतो, तसे सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंत ही व्यक्त होताना दिसते। भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृती उक्तीत अनुभवायला मिळते। संतांच्या सहवासातून राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केले आहे। एका वाचा म्हणा। चंदनाच्या संगे बोरिया बाभली, हेकली टाकळी चंदनाची। संताची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शनी तेची होती। चोखा म्हणणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहावा खरा ऐसा। ये लिया गया है सकल संत गाथा खंड पहिला संत चोखामेला अभंग, अभंग क्रमांक 67 67। संपादक प्राध्यापक डॉक्टर र गोसावी। इस अभंग का अर्थ इस प्रकार यहाँ लिखा गया है। भावार्थ, संत चोखामेला म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाचा सहवास बोरी बाभली, अन्य झाडे व झुडपे आली तरी तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात, त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात। मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल। त्या दिलेल्या शब्दांचे अर्थ दिले आहे। शब्दार्थ, संगे सोबत, दर्शने दर्शनाने, हेकडी बाकडी, टाकडी लहान, झुडूप अभाविक भाविक नसलेले, खर यांनी गाढव। पुढे बघूया। खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत। त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा। इथे विविध
नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद इथे दिलेले आहे. या शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. उदाहरण, तुषार गुणी आहे. तो पिवळा चेंडू खेळतो. तुषार मिठाई आवडते. तुषार गुणी मुलगा आहे. तो खेळकर आहे. तुषारला मेथीची भाजी आवडते. तो हिरवी मेथीची भाजी खातो. तुषार सुंदर वस्तू घेतो. त्याला रंगीत वस्तू आवडतात. तुषार गोड मिठाई खातो. तो भाजी मिठाई ओळखतो. तो ताजी मिठाई ओळखतो. हा पिवळा चेंडू आहे. तो पिवळा चेंडू घेतो. तुषार खेळकर व्यक्ती आहे. या पुस्तकाचा शेवटचा भाग आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. इथे चित्र बघून काय लिहायचे आहे तिथे इतर दिलेलं आहे. जीव धोक्यात घालू नका. दरीत डोकावून पाहू नका. भर रस्त्यात गाडी थांबवू नका. इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका. घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयी सूचना फलक तयार करा. इथे सूचना फलक तयार करून पट्टी पूर्ण करून त्या लिहायच्या आहे. अतिघाई संकटात नेई. तीव्र उतार वाहनांचा वेग आटोक्यात ठेवा. घाटात गाडी थांबवू नका. जीव गहाण ठेवू नका. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. प्रवास सुखाचा हवा. ब्रेकवर पाय ठेवा. वाहने सावकाश चालवा. घाट सुरू होत आहे. वेगावर नियंत्रण ठेवा. वाहनांची स्पर्धा टाळा. अपघाताला बसेल आळा. प्रवास आनंदाचा हवा. वेगावर नियंत्रण ठेवा. अशा प्रकारे हे आमचा स्वाध्यायाचा भाग पूर्ण होत आहे. धन्यवाद.